मराठा समाज माळशिरस तालुक्याची आज अकलूज येथे बैठक झाली आणि या बैठकीमध्ये संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी माळशिरस तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये मराठा सेवक नेमणुकीसाठी जे आदेश दिले होते त्या आदेशासाठी आजची बैठक आयोजित करण्यात आली आणि या बैठकीमध्ये नेमकं काय झालं याबाबत चर्चा करण्यासाठी माझ्या पाठीमागे आपण पाहताय माळशिरस तालुक्यातील अखंड मराठा समाज बांधव उपस्थित आहेत। त्यांच्याशी आज आपण चर्चा करणार आहोत। आपल्यासोबत आहेत गोपाळराव गाडगे। आज या ठिकाणी जी बैठक आयोजित करण्यात आली होती ती बैठक नेमकी कशासाठी आयोजित करण्यात आली होती? गावगाड्यातून मराठा सेवक हा नेमण्यासाठी आज बैठक निर्माण झाली। कारण गावगाड्यात जर मराठा सेवक असला तर त्या गावावर होणारा जो गरीब मराठ्यावर अन्याय होत असतो त्या तिथं तो प्रश्न म्हणजे मराठा सेवक तो मांडू शकतो। आणि मी मनोज दादा जरांगे पाटलांचा आभार व्यक्त करतो सर्व समाजाच्या मार्फत की खरंच म्हणजे सेवकाची गरज आहे। मराठा सेवकांची जी नेमणूक करण्यात येणार आहे ती नेमकी कशासाठी करण्यात येणार आहे? या ठिकाणी माळशिरस तालुक्यामध्ये 110 गावाच्या आसपास गावे आहेत। त्या गावामध्ये मराठा सेवक नेमण्याचा जो उद्देश आहे की ज्या पद्धतीनं मराठा समाजाला वेळोवेळी या सर्व पक्षीय नेत्यांनी राजकीय नेत्यांनी फसवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मराठा समाजाला आरक्षणाचा गाजर देण्याचा प्रयत्न केलेला आहे, ह्यांच्यासाठी तेच गाजर उद्या त्यांना दाखवायचं आहे आम्हाला की जेणेकरून मराठा सेवक प्रत्येक गावामध्ये तयार झाला तर त्या ठिकाणी त्या गावगाड्यामध्ये मराठा समाजाला न्याय मिळणार आहे आणि मराठा समाजाच्या वतीने त्या गावामध्ये प्रत्येक समाजातील प्रत्येक कुटुंबातील व्यक्ती त्या मराठा सेवक म्हणून नेमला जाणार आहे। आणि या माळशिरस तालुक्यातून अंदाजे कमीत कमी प्रत्येक गावातून 5 ते 10 सेवक नेमले जातील। या ठिकाणी मराठा समाजातून 5 ते 10 सेवक प्रत्येक गावागावातून नेमले जात आहेत, परंतु मधल्या काळामध्ये मनोज जरांगे पाटील यांची हवा कमी झाली अशी चर्चा होती, तर याबद्दल तुम्हाला काय म्हणायचंय? नक्कीच माळशिरस तालुक्याच्या वतीने मी आव्हान करून सांगतो की पाटलांची किंमत ही कधीच कमी होणार नाही। कायम पाटलांसोबत आरक्षणातला गोरगरीब गरजवंत मराठा पाटलांच्या सोबत कायम राहणार आहे। आणि हे मराठा सेवक गावगाड्यातनं अगदी घरोघरी जाऊन मराठा सेवक नाही, मनोज जरांगे पाटील यांची विधानसभा निवडणुकीनंतर जी हवा होती महाराष्ट्रामध्ये जी चर्चा चालू होती त्यामध्ये कुठेतरी ब्रेक लागला, त्यांची हवा कमी झाली अशी चर्चा आहे। याबद्दल तुमचं मत काय? याबद्दल माझं एक जरूर मत मी सांगतो। उद्या 29 ऑगस्टला आम्ही मुंबईला येणार, देख लेंगे आंखों से, हम आएंगे फिर से कोटी से। राजकीय जे मतभेद आहेत मराठा समाजामध्ये, वेगवेगळ्या पक्षात काम करणारी मंडळी मराठा आरक्षणात एकत्र येतात। मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्टला चलो मुंबईचा पुन्हा एकदा नारा दिलाय, तर सगळे राजकीय मतभेद विसरून मराठा समाज माळशिरस तालुक्यातला एकत्र येईल का? प्रथम राजकीय मतभेद नाहीतच, ही मीडिया राजकीय मतभेद तयार करते आणि सर्व मराठा बांधव सर्व एकच आहेत आणि हे सर्व मराठा बांधव हे जरांगे पाटलांच्या पाठीशी आहेत आणि लाखो नाही करोडोच्या संख्येने मुंबईला मराठा बांधव येणार। मनोज जरांगे पाटील यांची हवा विधानसभा निवडणुकीनंतर कमी झाली, तुमचं मत काय? बिलकुल कमी झालेला आहे। शेतकरी बांधव ह्या खेड्यापाड्यातला आहे, कोण दारी धरतोय कोण बाजाराला जातोय। ज्या वेळेस जरांगे पाटलांचा आदेश येईल त्यावेळेस सर्व मराठा बांधव जरांगे पाटलाच्या पाठीशी उभा राहील। मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी मराठा बांधव खंबीरपणे उभा राहील असंही काय मराठा बांधव म्हणतात। मराठा सेवकांची नेमणूक करून मराठा समाज एक वेगळी चाल खेळतोय असं आपल्याला वाटतंय का? वेगळे समाजासाठी काय वेळेस वेगळी चाल खेळली तर काही हरकत नाही, परंतु जे समाजसेवक होणार आहेत ते मराठा समाजाच्या सार्वजनिक हितासाठी स्वतःचा व्यवसाय आणि स्वतःचं कुटुंब सांभाळून जर समाजाची सेवा होत असेल तर समाजसेवक नेमण्यास काहीच हरकत नाही आणि ते नेमले पाहिजेत आणि मराठा समाजाने त्यासाठी सेवकांनी पुढे आलं पाहिजे। देख ले आंखों से मराठे आएंगे लाखों से असा इशारा माळशिरस तालुक्यातील अखंड मराठा समाजाच्या वतीने देण्यात आलाय। संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्ट रोजी मुंबई या ठिकाणी पुन्हा एकदा चलो मुंबईचा नारा दिला आणि त्या अनुषंगाने त्याच धर्तीवर मराठा समाज लाखोंच्या संख्येने मुंबईकडे कूच करणार असल्याची भूमिका या ठिकाणी माळशिरस तालुक्यातील अखंड मराठा समाजाच्या वतीने मांडण्यात आलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट उदय कदमसह मी निनाद पाटील, भूमिपुत्र न्यूज, अकलूज। महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।